पुंडलिक वर्ग हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माते जय श्रीराम। विठाला 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 काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते। काय देऊ यासी व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते। काय देऊ यासी व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा। तो का म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज ती सांभाळीत। काय देऊ यासी व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा। नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उधारा सोपान देवा, निवृत्ती उधारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी।
चाकरवाडी भूमी पुण्य पवित्र जेत वस्ती माऊली ज्ञानेश्वर नमस्कार करिता पुण्य पडे पदरात नमन माझ्या योगी पुरुषास विठाला पुंडली कवर भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय देऊ यासी व्हावी उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा प्राप्त रूपी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग यच या भूतलावरती आपला ध्येय अखंड झिजवणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या कळस ठिकाणी विराजणार असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगतवंदनी जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा व संतांचे उपकार प्रतिपादित करून देणारा अभंग आजच्या पवित्र आशा कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांचे उपकार प्रतिपादित करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संतांचे उपकार प्रतिपादित करत असताना माझी गर्भित वाणी अपुरी पडते. संतांचे उपकार मी काय सांगू. या संतांचे उपकार प्रतिपादित करण्याकडे माझ्याकडे वाणीच नाही. इतके संतांचे उपकार आहेत ते मला वेळोवेळीला जाग करणारे असणारे त्या संत महात्म्यांचे उपकार आहेत. काय दिल्यानंतर त्यांच्या उपकारातून उत्तराई होता येईल. तुकोबाराय म्हणतात माझ्या शरीराच्या कातडेचे जोडे जरी करून संतांच्या चरणावरती अर्पण केले तरी त्यांच्या उपकारातून उत्तराई होता येणार नाही. नवे नवे माझा जीव जरी या संतांच्या चरणावरती अर्पण केला तरी या संतांच्या उपकारातून उत्तराई होता येणार. संत महात्मे उपकार करत असताना उपदेश करत असताना समाजाचं हित व्हावं या उद्देशाने समाजाच्या कल्याणाकरता उपदेश करतात. जगाच्या कल्याणाकरता हिताकरता उपदेश करतात. पण उपदेश कसा करतात. सहज बोलून त्या सहज बोलण्यापासून जगाचं हित व्हावं या उद्देशाने उपदेश करतात. आणि जो साधक जो जीव या संतांच्या संगतीत गेला तुकोबाराय म्हणतात की संत महात्मे त्याचा सांभाळ आईप्रमाणे करतात किंवा गायीप्रमाणे करतात. वेलेली गाय आहे बाप गुरुजी. वेलेली गाय आहे. तिचं वासरू असणार घरी आहे आणि ती गाय चारा खाण्याकरता चारण्याकरता डोंगरावर नेली समजा पडकावर नेली खाण्याकरता हिरवा चारा आहे. पण त्या गायीचं चित्त असणार त्या चाऱ्यावर राहतं का नाही राहत. पूर्णतः चित्त त्या वासराकडे राहतं. तसं संत महात्मे तुकोबाराय म्हणतात की संतांच्या संगतीत गेलेल्या साधकाकडे त्या संतांचं चित्त राहतं आणि संत त्याचा उपदेश करत असताना हिताचा उपदेश करतात. म्हणून त्या संतांचे उपकार प्रतिपादित करत असताना माझ्याकडे वाणीच नाही माझी वाणी अपुरी पडते असं तुकोबाराय अभंगाद्वारे स्पष्ट करतात. अभंगावर बोलण्यापूर्वी जरी तुम्हा श्रोते सज्जन मायबाप मंडळींना ज्ञात असलं आजचं कीर्तन कशा निमित्त नाही कीर्तनाचं निमित्त काय सांगणे माझं वाक्याचा आद्य कर्तव्य महाराज. या न्यायाने जगद्गुरु तुकोबारायांच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा तथा मूर्ती स्थापना सोहळा होऊन आज 1.25 महिना पूर्ण झालेला आहे. आणि त्या दक्षिण उत्तर पूजेच्या निमित्तानं भगवत चिंतन घडावं अन्नदान घडावं या हेतूने सर्व जगद्गुरु तुकोबाराय संस्थान कमिटी व सर्व या बर्दापूर ग्रामस्थ मंडळींनी असे निवेदन केलं. महाराज आमचे विकास भैया शेरेकर या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या निवेदनातून आणि विकास भैया शेरेकर यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. महाराज माझा योग चांगला म्हणावा लागला. पहिल्यांदाच बर्दापूरमध्ये येण्याचा योग आहे महाराज. आणि त्या विकास भैया शेरेकर यांच्या संपर्कातून सर्व तुम्हा श्रोते सज्जन मायबाप मंडळींच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला.
या कीर्तन सेवेकरता उपस्थित आमचे जिवलग मित्र दीपक महाराज कावळे मृदंगाचार्य आज आवर्जून उपस्थित आहेत महाराज. एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. उपस्थित आमचे हार्मोनियम वादक, त्यांना आपण बाबा म्हणतो, ते आमच्या गणेशरावचे वडील आहेत. अच्छा, आज ते सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत महाराज. गायन साथी करता महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य म्हणजे आमचे सतीश महाराज बावचीकर, आमचे गुरुजी उपस्थित आहेत. गुंडरे गुरुजी उपस्थित आहेत. गरसुळकर महाराज उपस्थित आहेत. भोईसुंदरेकर उपस्थित आहेत. सर्व महाराज परिसरातील भजनी मंडळ सर्वांच्या एकोप्याने या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आणि विशेष कौतुक करावं तितकं साऊंड सिस्टीम वाल्याचं महाराज. एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. बरं आहे महाराज, नामा म्हणे देवान घरच्या घरी शेवा. आणि आज सांगण्यास आनंद होतो, ही व्यक्ती आमचे जिवलग मित्र असणारे आमचे बंधू अजिंक्य दादा घाडगे यांचं ज्ञानाचा सागर या नावाने यूट्यूब चॅनल आहे महाराज. ही व्यक्ती सरासरी महाराज इतक्या कमी वेळामध्ये भेटू शकत नाही. ते कसं झालं, ते प्रेमाच्या पोटी आपुलकीच्या पोटी सहज त्यांना सकाळी फोन लावला आणि योगायोगानं महाराज ते या ठिकाणी शूटिंग करता उपस्थित आहे. आणि ते चॅनल असं आहे महाराज की महाराष्ट्रामधील जेवढे नामवंत कीर्तनकार आहेत, जेवढे नामवंत गायक आहेत, जेवढे नामवंत वादक आहेत, बरेच कीर्तनकार, बरेच गायक, बरेच वादक चॅनल लावू देत नाहीत. त्याचे परिणाम तुम्हाला माहिती आहेत. परंतु ज्ञानाचा सागर हे युट्यूब चॅनल जर त्या ठिकाणी उपस्थित असेल तर त्या ठिकाणी ते महाराज लोक सध्या आवर्जून ते चॅनल लावायला लावतात. ही त्यांच्याकडे मिळालेली दैवी शक्ती आहे महाराज. त्यांच्याकरता टाळी वाजवाय. महाराष्ट्रातील नामवंत भारुडाचार्य आमचे भारूड सम्राट सतीश महाराज पांचाळ भोईसुंदरेकर आज हे सुद्धा कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. आणि कीर्तन सेवा झाल्याच्या नंतर लागलीच सुंदर अशी भारुडाची सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्व श्रोते सज्जन मायबाप मंडळींनी या सेवेचा आस्वाद घ्यायचा आहे. सेवेला अभंग तुकोबारायांचा आहे. आणि या कीर्तनाचं कारण काय, कीर्तनाचं निमित्त काय, तर तुकोबारायांच्या मंदिराच्या दक्षिणोत्तर पूजेच्या निमित्तानं सोहळा होता. का साजरा करायचा तुकोबारायांचा सोहळा, का साजरा करायचा ज्ञानोबारायांचा सोहळा, का साजरा करायच्या संतांच्या जयंत्या, महापुरुषाच्या जयंत्या का साजऱ्या करायच्या महाराज. नाही केले संतांचे, साधू संतांचे सोहळे तर काय फरक पडतो महाराज. त्यांना काय फरक पडतो, त्यांना काहीच फरक पडत नाही. साधू संतांचे सोहळे, पुण्यतिथ्या, उत्सव जर आपण साजरे केले नाहीत त्यांना काही फरक पडत नाही महाराज. आपलं जे सुरळीत चालू आहे ते बिघडू नये याच्या करता त्यांचे सोहळे करायचे. आज तुकोबारायांना सदैव वैकुंठ गमन करून महाराज 175 वर्ष पूर्ण होत आहे. 375 वर्ष पूर्ण होत आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायांना महाराज संजीवन समाधी घेऊन आज 750 वर्ष पूर्ण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आज वैकुंठ गमन करून 300-350 वर्ष पूर्ण होत आहेत. तरी आज त्यांचे आपण सोहळे साजरा करतो. याचं कारण काय महाराज. या साधू संतांनी, या थोर विचारवंतांनी या समाजाकरता आपल्याजवळ असणारं दिलंय महाराज. आणि ज्यानं दिलंय ना, ज्याने या समाजाकरता दिले त्याचे फोटो आज आपल्या घरात आहेत, त्यांचे उत्सव करतो. आणि ज्याला दिलं नाही ती मेले महाराज माणसं. टपरीला सुद्धा नाव राहिलं नाही. राहिलं का सतीश महाराज. आपल्या जवळ जे आहे ते देणं माणसाचा धर्म आहे महाराज. उपकार एखाद्या व्यक्तीवर करायचा असेल तर निष्काम भावनेनं उपकार करा, निश्चितपणे त्याचं फळ मिळतं. तर आमचे दीपक बुवा पकवाज वाजवतात. यांच्याकडे जी वादनाची कला आहे ती जर समाजाला दिली तर ती वाढत जातं महाराज. आणि जर दिली नाही त्याचं विष बनतं. ते गायनाचार्य मंडळी आहेत महाराज. यांनी जर समाजाला आपलं गाणं देत गेले तर यांचा कंठ शीतल होत जातो महाराज. यांची कला वाढत जाते. वक्त्यानं जर बोलत राहिलं, समाजाला योग्य असं ज्ञान दिलं तर त्याचा कंठ शीतल होतो. त्याची बोलण्याची, वक्तृत्वाची कला असणारी वाढत जाते महाराज. तसंच दडपून ठेवलं त्याचं विष बनतं महाराज. महाभारतामध्ये एक दुर्योधन नावाचा युवराज होऊन गेला. देणं ही प्रवृत्ती नव्हती महाराज त्याची. दुर्योधनाची देणं ही प्रवृत्ती नव्हती.
ज्यावेळेस दुर्योधनाच्या दारामध्ये एखादा याचक मागा यायचा, त्यावेळेस दुर्योधन महाराज त्या ठिकाणी धर्माचं घर दाखवायचा. इथं नाही, तिकडं तिकडं धर्माचं घर आहे. इथं मिळत नाही, तिकडं पलीकडे जा, धर्माचं घर आहे. तिकडं पलीकडे आमचे सतीश महाराज बावचीकर आहेत, त्यांच्याकडे जा. इकडं गुंडरे गुरुजीकडे जा. असं ते घर दाखवायचा महाराज. परिणाम असा झाला, तो दुर्योधन असणारा शिकारी करता वनात गेला. आणि वनात गेल्याच्या नंतर त्या दुर्योधनाची आणि जे त्याच्या सोबत आलेले जे मित्र होते, सवंगडी होते, त्यांची चुकामुक झाली. योगायोग असा झाला, ज्या ठिकाणून चुकामुक झालती त्या ठिकाणून दुर्योधन बऱ्याच अंतरावरती गेला आणि दुर्दैवाने त्या वनाला आग लागली. महाराज दुर्योधन बोंबलत होता, मी राजाचा मुलगा आहे, मी युवराज आहे, मी राजकुमार आहे, या आगीतून मला कुणीतरी वाचवा, पाणी तरी द्या, भूक लागली हो मला, अन्न तरी द्या. त्यावेळेस दुर्योधन बोंबलत होता. वरून भगवान परमात्मा विप्रवेशामध्ये आले आणि भगवंताने सांगितलं की हे दुर्योधना, आजपर्यंत कुणाला काही दिलंय का? त्यावेळेस दुर्योधन म्हणला, आजपर्यंत कुणाला काही दिलं नाही. भगवान म्हणले, मग मरा तसंच आता. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, हे दुर्योधना, आजपर्यंत तू काही कुणाला दिलं नाहीस, पण एक गुण चांगला केलास, देणाऱ्याचं घर दाखवत होतास. तुझ्या त्या बोटामध्ये अशी जादू आहे, ज्या बोटानं तू देणाऱ्याचं घर दाखवत होतास, ते बोट जर तू जिभेला लावलंस तर तुझी सुधा निवृत्ती होईल आणि तृष्णा निवृत्ती होईल. दुर्योधनानं महाराज ते बोट जिभेला लावलं, यथेच्छ तृप्तीचा ढेकर दिला. माझा सांगण्याचा हेतू हा आहे, नाही काही देता आलं, नाही समाजाकरता काय करता आलं तर नका देऊ, नका करू. समाजाचं वाईट व्हावं ही भावना अंतःकरणामध्ये ठेवू नका. जर समाजाकरता आपण दिलं महाराज तर त्याचा उपयोग होतो, आणि जर नाही दिलं त्याचा दुरुपयोग होतो. दिलं का पाहिजे? कारण की शेवटच्या टायमिंगला, शेवटच्या वेळेला बोट चाटण्याची शक्ती तरी आपल्याकडे मिळाली. जगद्गुरु तुकोबारायांनी दिलंय महाराज समाजाला, म्हणून आज जगद्गुरु तुकोबारायांचे सोहळे साजरे होतात. संतांचे थोडे उपकार आहेत. तुकोबाराय जर झाले नसते तर छत्रपतींना महाराज भक्ती शक्तीचा संगम मिळाला नसता. छत्रपती शिवाजी महाराज हे जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचे, आणि ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती येऊन बसायचे त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय पालखीच्या अभंगामधून छत्रपतींना उपदेश करायचे. आणि छत्रपती घडले कारण त्याचे एक आहे महाराज, पहिलं कारण आहे आई आणि दुसरं कारण आहे जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय जर झाले नसते तर पंचमेध गाथा आपल्याला मिळाला नसता. महाराज तुकोबारायांचा अधिकार जर पाहिला गेला, तुम्ही आम्ही ज्या काळाला भेटतो, प्रत्येक इथं बसलेला प्रत्येक माणूस महाराज यामाला भेटतो का नाही? काळाला भेटतो. तुकोबारायांचा जर विचार करायला गेलं महाराज तर तुकोबारायांचं नाव घेतल्याच्या नंतर यमाचा कष्ट फिटत होता. तुकाराम 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 तुकाराम
नाव घेतल्याच्या नंतर यम असा थरथर कापत होता महाराज. हा अधिकार तुकोबारायांचा होता. आणि ते तुकोबाराय सांगतात की काय सांगू मी या संतांचे उपकार. या संतांचे उपकार प्रतिपादित करत असताना केले उपकार सांगू मी काय आपण करी आयसी काय धर्म देखील त्याचे पाये दिले अक्षया मयदान गा. केले उपकार सांगू मी काय आपण करी आयसी काय धर्म देखील पाये दिले अधिकार तुकोबारायांचा. पण ते तुकोबाराय म्हणतात की मी संतांचे उपकार काय सांगू. वास्तविक पाहता जर बारकाईने विचार करायला गेलं महाराज तर तुमच्या आमच्यावर 3 लोकांचे उपकार आहेत. धर्मशास्त्रानुसार धर्मग्रंथानुसार 3 लोकांचे उपकार प्रतिपादित केले जातात. पहिले उपकार आहेत आई वडिलांचे, दुसरे उपकार आहेत देवाचे आणि तिसरे उपकार आहेत महाराज संतांचे. आई वडील उपकार करतात त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. माय बाप सांभाळीती लोभा कारणी पाळीती हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिका तीही लोकी. माय बाप उपकार करतात महाराज नाही असं नाही, पण आपलं हित कशात आहे हे माय बापांना माहिती. मी सांगून गेलो की माय बाप सांभाळीती आणि लोभा कारणी पाळीती. आई वडील उपकार करतात पण लोभा कारणी पाळीतात. मला का तर म्हातारपणामध्ये हा आपल्या काठीचा अधिक आधार होईल या हेतूने महाराज आई वडील सांभाळ करतात. देव उपकार करतो, देवाचे उपकार नाही येत असं नाही महाराज, पण त्या देवाच्या उपकारामध्ये भगवंताच्या उपकारामध्ये स्वार्थ आहे. देव उपकार करत असताना महाराज करतो उपकार पण केवळ भक्तावर करतो, दुष्टावर नाही महाराज. दुष्टांचा मात्र संहार करतो आणि भक्तांचा सांभाळ करतो. भक्तरा की पाया मासी दुर्जना संवारी दुर्जना संवारी दुर्जना संवारी भक्तरा के पाया मासी दुर्जना संवारी दुर्जना संवारी दुर्जना संवारी ए भक्तरा की पाया मासी दुर्जना संवारी भक्तरा की पाया मासी दुर्जना संवारी दुर्जना संवारी दुर्जना देव उपकार करतो महाराज केवळ भक्तावर करतो, दुष्टावर नाही. दुष्टांचा मात्र संहार करतो. विठेवरच्या मालकाला एका विद्वान महात्म्यानं प्रश्न विचारला की हे जगदानंद कंद जगतपते, पांडवांना तू हस्तिनापूरची गादी दिलीस आणि कौरवांचा संहार केलास. कौरवांनी तुझं काय वाईट केलं त्याकरता तू कौरवांचा संहार केलास. त्या कौरवांचा संहार केलास आणि पांडवांना हस्तिनापूरची गादी देण्याकरता स्वतःचा संसार वेशीवर टांगलास. तुझे 56 कोटी यादव मैरेक नावाची मदिरा पिऊन मृत्यू पावली. त्यावेळी जगाच्या मालकाने इतकं सुंदर उत्तर दिलं की कौरवांनी माझं काही वाईट केलं नव्हतं म्हटलं, पण माझं भजन करणाऱ्या पांडवांना त्रास दिलता म्हणून मी त्यांचा संहार केला. सांगण्याचा हेतू हा आहे, देव उपकार करतो महाराज,
भक्तावरच करतो, दुष्टावर नाही. पण संत उपकार करतात. भक्त असू द्या, दुष्ट असू द्या, सज्जन असू द्या, दुर्जन असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, कुठल्या कुळातला आहे, कुठल्या जातीतला आहे, कुठल्या धर्मातला आहे, हा विचार संत करत नाही. संत म्हणतात आम्ही आलेलोच आहोत या कारणासाठी. आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारणासी. हे बोलिले आलो याची कारणासी. बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताव्या. याच कारणाकरता आलोत. कोणत्या? उद्धराया जड जीवाकार अवतार तुम्हा धरायाकार. जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे अवताराला आले. येते आले घर जा वैकुंठी. संत म्हणतात की आम्ही आलेलोच आहोत या कारणाकरता. कशाला? उपकारा करता. संतांनी या जीवावरती, या मृत्यू लोकावरती, या समाजावरती किती उपकार केलाय शब्दात सांगू शकत. संतांना या समाजाला त्रास दिला तरी संतांनी मात्र या समाजाचं हितच जाणलं. जगाच्या कल्याणा संताच्या जगाच्या कल्याणा संताच्या संत महात्म्यांचा अवतार जगाच्या कल्याणाकरता आहे. देव अवतार घेतो महाराज, सांगून गेलो त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. मला सांगा, तुम्ही सांगा म्हणला तर सांगतो. सांगू का? कसं? जगाचा मालक वैकुंठ सोडून पंढरपुरात आला. कुणा करता आला? निमित्त आहे भक्त पुंडलिकाचं महाराज. त्या दोघाची झालती भांडणं.
विष्णू परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता एकदा इंद्रदेव निघाला आणि इंद्राची पत्नी असणारी सची, सती ही महादेवाची, इंद्राची पत्नी सची निघाली महाराज इंद्राबरोबर. ती इंद्राबरोबर येण्याकरता तिने हट्ट धरला की विष्णू परमात्म्याचं दर्शन मला घ्यायचे म्हटले आणि मी येणार आहे. त्यावेळेस इंद्राची पत्नी असणारी इंद्राबरोबर विष्णू परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता निघाली. आल्याबरोबर महाराज वैकुंठामध्ये भगवंताला पाहिल्याबरोबर सची असणारी भाळली महाराज भगवंताचं ते तेजपुंज रूप पाहिल्यानंतर आणि विष्णू परमात्म्याच्या प्रेमात पडली आणि विष्णू परमात्म्याला सांगितले की मला तुझी पत्नी व्हायची आणि मला तुझी मांडी पाहिजे. त्यावेळेस जगाच्या मालकानं सांगितलं की यावेळेस शक्य नाही, तुला तप करावं लागेल. त्यावेळेस त्या सचिन महाराज 60,000 वर्ष तप केलं. 60,000 वर्षानंतर पुन्हा तोच विष्णू परमात्मा गोकुळामध्ये कृष्ण रूपाने जन्माला आला आणि तीच सची असणारी पुढे राधा झाली. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये असा बसला होता, द्वारकेमध्ये बसला होता आणि बसलेल्या असताना त्याच्या पत्न्या अशा बाजूने बसलेल्या होत्या. रुक्मिणी होती, जामवंती होती, सर्व पत्न्या असता बसलेल्या होत्या. राधा आली महाराज आणि आली ती असणारी भगवान कृष्ण परमात्म्याच्या मांडीवर बसली. आता मला सांगा, डोळ्या देखत आपल्या मालकाच्या मांडीवर जर दुसरी बाई बसली तर शिमगा होईन का शिलंगन होईल? रुक्मिणी होती महाराज तिथं. रुक्मिणीला राग आला आणि रुक्मिणी जी तिथून रुसून आली. ते आता जो पंढरपूर आहे का, रुक्मिणी जिथं बसली का ती पहिलं दिंडीरवन होतं महाराज. की रुक्मिणी रुसली दिंडीरवना भगवान परमात्मा रुक्मिणीला विनवण्याकरता रुक्मिणीच्या माग येतो. त्या ठिकाणी दिंडीरवनामध्ये आता जिथं भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे का तिथं भगवान परमात्मा आला, रुक्मिणीला हुडकतोय, शोधतोय. आणि तो शोधत असताना त्यावेळेस रुक्मिणीला भक्त पुंडलिकाला विचारलं, तू कोण आहेस, इथं कशा करता बसला? त्यावेळेस भक्त पुंडलिकाने सांगितले, युगानुयुगीचा तुझा भक्त आहे आणि तुला भेटण्याची माझी इच्छा होती. त्यावेळेस भगवान परमात्मा भक्त पुंडलिकाच्या मागे थांबलेला होता. भक्त पुंडलिकाने सांगितलं, ज्यावेळेस तुला बोलवत होतो त्यावेळेस तू आला नाहीस, पण आता मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, तुला भेटण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. त्यावेळेस माझं जोपर्यंत सेवा होत नाही तोपर्यंत तू असणारा या विठेवर बस. म्हणून वीट फिरकावली आणि ज्या ठिकाणी वीट फिरकावली त्या ठिकाणी असणारा विठेवर आज पांडुरंग परमात्मा उभा आहे. रुक्मिणी जिथं रुसून बसली का, आज रुक्मिणी तिथंच रुसलेली आहे. आपण कुठून गेलतो बाजू? देव अवताराला येतो, देव उपकार करतो, पण त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. संत अवताराला येतात, संत उपकार करतात, त्याच्यामध्ये निस्वार्थ आहे. विठ्ठल संत म्हणले, बाबा आम्ही बुंबलून सांगायला लागलो, भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा, जीवनाचा उद्धार करून द्या. त्यावेळेस समाज ऐकत नव्हता. संतांनी बऱ्याच वेळेस प्रेमाने सांगून पाहिलं महाराज की आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश. तुमच्या आयुष्याचा नाश करून घेऊ नका. लोक ऐकायला तयार नाहीत. त्यावेळेस संतांनी पाया पडले महाराज संत की लागून या पाया विनवितो तुम्हा. करटाळी बोला मुखी ना
संत म्हणले तुम्हाला विनवितोय बाबा, मी पायाला हात लावून सांगतो, तुम्ही भगवंताचं भजन करा, नामचिंतन करा. त्यावेळेस समाज ऐकायला तयार नाही. त्यावेळेस संत चिडले महाराज, आणि संतांनी शिव्या दिल्या. अरे किती सांगू तरी नाही, किती भटकीचे म्हटले, आणि पुढे शिंदळीचे रडते. संत चिडले, पण त्या चिडण्यामध्ये सुद्धा समाजाचं हित होत, तरी लोक ऐकायला तयार नाही. संत म्हणले नाही ऐकलं तर आमचं काही जाणार नाही. तुम्ही ज्यावेळेस मृत्यू पावता त्यावेळेस तुमच्या नावाची फाईल वर काढली जाईल. तिथं विचारतेत की कोण्या गावचे, तिथं सांगायचं आम्ही बर्दापूरचे. सप्ताह होतो का गावात? कीर्तन होतेत का? होते. जातात का कधी? नाही का? झोपलो म्हणलं की ठोकला महाराज. मारी ती तोडी ती झोडी ती, मारी ती तोडी ती झोडी ती, ज्या प्रकारे आपण कर्म केले, संतांची वचन ऐकले नाहीत, त्या प्रकारे महाराज आपल्यावर शिक्षा असते. आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपल्या सोबत वरून 2 लोक पाठवून दिलेले आहेत भगवंत. एका खांद्यावरती चित्र आहे आणि एका खांद्यावरती गुप्त आहे. जरी आपल्याला वाटत असेल आपण केलेलं कर्म, आपण केलेल्या लोकांचे जे कुठाने आहेत, आपण केलेल्या कुचाकुचा आहेत, आपण केलेल्या लाव्या आहेत, सगळं कुणी पाहत नसेल, सगळं ती लिखाण करते. आणि वरी गेल्याच्या नंतर ती फाईल त्या यमराजाकडे ते सुपूर्द करते. ती एक दूत असते. म्हणून जर आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर संतांनी सांगितले त्या मार्गावर चला. विठ्ठल विठ्ठल संत म्हणाले आम्ही तळमळीने सांगायला, ऐका रे बाबा, तरी समाज ऐकायला तयार नाही. त्यावेळेस महाराज संतांना, समाजानं ज्यावेळेस संत समाजाच्या हिताचं सांगत होते त्यावेळेस समाजानं संतांना त्रास दिला. तुकोबारायांना सांगितलं की तुमचं हे भजन असणार आम्हाला त्रास देतंय, तुम्हाला गाव सोडून जावं लागेल. त्यावेळेस तुकोबारायांनी महाराज गाव सोडलं आणि गावाच्या बाहेर गेले, भजन करायला लागले. गावाच्या बाहेर काही शहाणे लोक गेले आणि तुकोबारायांनी सांगितलं तुमच्यामुळे आम्हाला गावामध्ये त्रास होतोय, बाहेर केलेलं भजन आम्हाला गावामध्ये ऐकू येते आणि आम्हाला त्रास होतोय. त्यावेळेस तुकोबारा सांगतात की माझी मजा झाली अनावर वाचा, माझी वाचेवरच माझं नियंत्रण, माझी वाचा असणारे अनावर झालेले. इतका त्रास समाजानं तुकोबारायाला समाजानं दिला महाराज, तरी तुकोबारायांनी समाजाचं हितच जाणलं. विश्व माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा अनमोल ग्रंथ लिहिला. कशा करता लिहिला हो? कशा करता लिहिला? त्यांचा पूर्वज वाचतात का? कोण वाचतात? तुमच्या आमच्या उद्धारा करता लिहिला महाराज. पण ज्ञानोबारायांची किंमत आपल्याला कळाली का? या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी एक वाक्य सांगायचे की हा भारत देश हा संतांची भूमी असणारा देश आहे. भारत देश हा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भूमी असणारा देश आहे. आणि संतांची किंमत असताना कळाली नाही महाराज. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की असताना केलं जाते ते दर्शन आहे आणि गेल्यानंतर केलं जाते ते प्रदर्शन आहे. संतांची किंमत असताना कळाली नाही. ज्यावेळेस माझे विश्व माऊली ज्ञानोबाराय होते त्यावेळेस ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला की लोक म्हणायचे बाटलो रे. ज्ञानोबाराय गावामध्ये आले की त्यावेळेस लोक संन्याशाची कार्टी म्हणून हिणवायचे महाराज. ज्ञानोबारायांना भाकरी करण्याकरता, मांडा करण्याकरता फुटकं खापूर मिळू दिलं नाही. ज्ञानोबारायांना इंद्रायणीमध्ये स्नान केले की इंद्रायणी बाटली म्हणायचे. आज कितीतरी तुमच्या आमच्यासारखे पापी लोक महाराज पवित्र होण्याकरता त्या इंद्रायणीमध्ये स्नान करतात.
तुमच्या आमच्यासारखे कितीतरी पापी लोक महाराज की आपण पतित हो पावन हो या हेतून महाराज ह्या हेतून असणार ज्ञानोबारायांच्या समाधीला डोकं लावायला जातात. समाजाने ज्ञानोबारायांना इतका त्रास दिला तितका त्रास जगामध्ये कोणत्या संताला झाला. किती दिवशीचा प्रसंग आहे महाराज तुमच्या लक्षात येईल. 4-5 वर्षाची मुक्ता आहे आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायला म्हणते दादा मला भूक लागली रे. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी 4-5 वर्षाची मुक्ता भूक लागली असं म्हणती म्हणून ज्ञानोबारायांनी असणारी झोळी घेतली महाराज काखेमध्ये अडकवली. ऐका संतांचे उपकार काय आहेत तुमच्या लक्षात येईल. ज्ञानोबारायांनी ती झोळी असणारी काखेमध्ये अडकावली आणि ज्ञानोबाराय असणारे सिद्ध बेटाकडून आळंदीकडे भिक्षा मागण्याकरता आले महाराज. प्रत्येक दारामध्ये जात होते आणि भिक्षा मागत होते. ओम भवती भिक्षाम देई माय मधुकरी वा. त्यावेळेस ज्ञानोबाराय दिसल्याबरोबर दरवाजा लावून घ्यायचे लोक महाराज. ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये शेण टाकले माती टाकली तरी ज्ञानोबारायन रागावले नाहीत महाराज. एक दिवशी ज्ञानोबारायांनी एका व्यक्तीच्या दारामध्ये भिक्षा मागितली. त्या भिक्षा वाढल्यानंतर एका माईला दया आली महाराज. तिनं पसाभर पीठ असणार त्या झोळीमध्ये टाकलं. ज्ञानोबारायांनी ती झोळी घेतली महाराज आणि ज्यावेळेस सिद्ध बेटाकडे येत होते त्यावेळेस असणार महाराज विसोबा काका समोरून आले. घोड्यावर आहेत. विसोबा काका ज्ञानोबारायांना विचारतात का रे संन्यासाच्या कार्ट्यांनो तुम्हाला चांगलं खाण्याची गोडी वाटते. काय नेतोस ज्ञाना झोळीमध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात काका माझ्या करता नाही हो माझी 4-5 वर्षाची मुक्ता आहे आणि भूक लागली आहे तिच्या करता. त्यावेळेस विसोबा काकांनी म्हणावं का संन्यासाच्या कार्ट्यावर चांगलं खाण्याची गोडी लागते तुम्हाला. विसोबा काकांनी ज्ञानोबारायांना लात मारली महाराज. विश्वाची माऊली आहे विश्वाची आई आहे. विश्वाची माऊली खाली पडली धाय मुकरून रडायला लागली. इतकं निर्दयी जीव असावं का कुणाचा. इतकं निर्दयी हृदय कुणाचा असावं. ज्ञानोबारायांची झोळी विस्कटून घेतली महाराज. बघा किती त्रास दिलाय संतांना. ज्ञानोबारायांची झोळी विस्कटून घेतली. ती झोळी असणारी मातीमध्ये उलटली महाराज. मातीमध्ये उलटल्याच्या नंतर विसोबा काका म्हणतात मी गेल्याच्या नंतर हे वरचं भरून नेईल आणि याच्या असणाऱ्या भाकरी करतील. पायानं ती पीठ महाराज मातीत मिसळली. ज्ञानोबाराय कधीच रडले नव्हते पण ज्ञानोबारायांना राग आला. ज्ञानोबाराय ताड 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 करत सिद्ध बेटामध्ये आले महाराज आणि ताटी लावून घेतली. विश्वाची माऊली आहे ज्ञानी यांचे राजे आहेत पण आज विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात मी कधी महाराज स्वतःसाठी भिक्षा मागाय गेलो नाही. माझ्या मुक्तासाठी भिक्षा मागाय आज आळंदीत गेलो तर मला आळंदीकरांनी हाकलून लावलं. विश्वाची माऊली महाराज गुडघ्यामध्ये मुंडकं घालून धाय मुकलून रडते. ताटी लावलेली बाहेरून 4-5 वर्षाची मुक्ता महाराज ताटीवरती थाप मारते. दादा तुम्ही योगी आहेत. योगी पावन मनाचा योगी पावन योगी पावन मनाचा योगी पावन योगी पावन दादा तुम्ही योगी आहेत. योग्याची लक्षणं काय. ताटी उघडा ज्ञान दादा. योग्याने जर असं रडत बसलं तर या जगाचं हित कोण करणार. कुणी आपल्या थोबडीत मारली म्हणून काय आपली जीभ आपल्या दातानं चावावी का. दादा या समाजाला तुमची गरज आहे. ज्ञान दादा ताटी उघडा. 4-5 वर्षाची मुक्ता केविलवाण्या बोलानं बाहेरून आवाज देत होती. विचार करा विश्व माऊली ज्ञानोबारायांची किंमत समाजाला काय. अरे ज्ञानोबाराय जर झाले नसते
आणि मुक्ताई साहेबांनी जर ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून ताटीवरती थाप मारली नसती तर चांगदेव 65 सारखा ग्रंथ तुम्हाला आम्हाला मिळाला नसता. मुक्ताई साहेबांनी जर ताटीवरती थाप मारली नसती तर ज्ञानेश्वरी सारखा अनमोल असणारा ग्रंथ तुम्हाला आम्हाला मिळाला नसता. कधीतरी संतांच्या वचनावरती प्रेम करून बघा. तुम्ही म्हणाल आज संत आहेत का? अंतकरणापासून ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचा महाराज. ज्ञानेश्वरी तुम्हाला जगाई शिकवेल. अंतकरणापासून तुकोबारायांचा गाथा वाचा महाराज. तुकोबारायांचा गाथा तुम्हाला जगाई शिकवेल. जर आपला येऊ द्यायचा असेल ठिकाण्यावरती माथा तर वाचा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा. जर आपल्या जीवनाचा करून घ्यायचा असेल उद्धार तर वाचा महाराज माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी. विश्वाची माऊली महाराज जे संतांच्या संगतीत गेले, जे संतांच्या सानिध्यात गेले, संतांनी त्यांचा उद्धार केलाय. प्रेम केलं भिंतीनं माझ्या ज्ञानोबारायांवरती तर आज दगडाच्या महाराज भिंतीचं मंदिर आहे. प्रेम केलं खांबानं माझ्या ज्ञानोबारायांवरती तर आज खांबाचं मंदिर आहे. अरे प्रेम केलं रेड्यानं माझ्या ज्ञानोबारायांवरती तर आज महाराज रेड्याचं मंदिर आहे. सर्वसामान्य व्यक्ती जर ज्ञानोबारायांवरती प्रेम करून इतक्या मोठ्या होत असतील एकदा तुम्ही आम्ही ज्ञानोबारायांवरती प्रेम करून बघा. तुमच्या जीवनाचं सोनं होईल महाराज. 4-5 वर्षाची मुक्ता म्हणते दादा तुम्ही योग्य आहात आणि योग्याची लक्षणं काय? साहेब म्हणतात दादा तुम्ही योग्य आहेत आणि योग्याची लक्षणं काय? ज्ञानोबारायांनी महाराज ताटी उघडली. समाजाने दिलेला त्रास विसरले आणि त्या दिवशी शपथ घेतली महाराज की अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोके. मी सांगायलो कशा करता महाराज. समाजाने संतांना त्रास दिला तरी संतांनी महाराज समाजाचं हित जाणलं. ही संतांचे उपकार काय सर्वसाधारण आहेत का? तुकोबाराय म्हणतात या संतांचे उपकार प्रतिपादन करत असताना माझी वाणी अपुरी पडते. अभंग काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे संतांचे उपकार मी काय प्रतिपादित करू? या संतांचे उपकार प्रतिपादित करत असताना माझी वाणी अपुरी पडते. माझा जीव जरी या संतांच्या चरणावरती अर्पण केला, माझ्या शरीराचे कातड्याचे जोडे जरी या संतांच्या चरणावरती अर्पण केले तरी या संतांच्या उपकारातून उत्तराई होता येणार नाही. संतांचे इतके उपकार तुमच्या आमच्यावर. मग संतांच्या उपकारातून जर उत्तराई व्हायचं असेल एकच करा महाराज. संत म्हणले नाही तर आम्हाला काही द्या. संत म्हणतात की आम्ही तेने सुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखे. तुम्ही मुखाने त्या भगवंताचं नामचिंतन करा, आम्ही तेने सुखी होऊ. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांना नजराना पाठवला. तुकोबारायांनी तो स्वीकारला नाही. माणिक मोती आम्हाला माती समान आहेत म्हणून सांगितलं. आम्ही सोने रुपये
संत म्हणले आम्ही तेने सुखी आहेत, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून सर्वांना एकदा विनंती आहे महाराज, प्रेमाने सर्वांनी हात वर करा, सर्वांनी हात वर करा, करा हात वर. तेव्हा कुटुवर लोक आहेत बघा, तेव्हा ते बाया आणि कुटुवर आहेत, तेव्हा विश्वासच नाही बघायला महाग, तेव्हा ते कधीतरी विश्वास ठेवी जा. विठोबा रखुमा हा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी टाळी एक हा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा कार्यक्रम होणार आहे महाराज, भारुडाचा कार्यक्रम. बघू राहिल्या सायलेलं जे आहे पुढल्या वेळेस महाराज जर लागला योग हो का आपलं गुरुजी चलत चलत रुमाल टाकून तुला एसटी राहिल्याला सांगण्याकरता महाराज मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, तुम्ही म्हणा या. महाराज एक वाक्य सांगतो तेवढं लक्ष देऊन ऐका. कीर्तन झालेलं आहे, आता वेळेअभावी महाराज बाकीचे चरण काय आणि ठरलं नव्हतं विकास भाऊ तसं काय आपले सगळे चरण सुटले पाहिजेत म्हणून. विठाला विठाला एक वाक्य सांगतो महाराज लक्ष देऊन ऐका. जीवनामध्ये नाही काही करता आलं तर काही करू नका महाराज. जीवनामध्ये जर काही करता आलं नाही तर काही करू नका. पण एक वाक्य सांगतो, आपल्या आई वडिलांच्या अंतःकरणावरती कधी दुःख होईल, आई वडिलांच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येईल असं कार्य जीवनात कधी करू नका महाराज. जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा. एकदा का जीवनातून मायबाप निघून गेले, पत्रावर निवड ठेवण्यामध्ये काय मजा आहे महाराज. जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा. दोन सख्खे भाऊ आहेत, तुमचं बाकी काही वैर असन, काही वैर असन, पण माय बापा देखत महाराज दोघे इतकं प्रेमानं राहा की थोडक्यात सांगू का, दोन जीव आहेत पण एक हृदय आहे असं माई बापांना वाटू द्या महाराज. बिना औषध पाण्याच्या 100 वर्ष जगतील. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हिंदू धर्माविषयी अंतःकरणामध्ये प्रेम ठेवा महाराज. आज संकट धर्मावर नाहीत महाराज, आज संकट धर्मावर नाहीत, आज संकट माणसावर आहे. आपण गावागावामध्ये भांडणं करतो, जाती जातीमध्ये भांडणं करतो, धर्माधर्मामध्ये भांडणं करतो महाराज. धर्म टिकला तर जात टिकेल, जात टिकली तर कुळ टिकेल, आणि कुळ टिकलं तर परिवार टिकेल, आणि परिवार टिकला तर तुम्ही आम्ही टिकता महाराज. म्हणून एक गोष्ट लक्ष देऊन ऐका की हिंदू धर्माविषयी अंतःकरणामध्ये प्रेम ठेवा.
आणि समाजाचं कल्याण करण्याचे, समाजाचं भलं करण्याच्या अंतःकरणामध्ये महाराज एक ठेव ठेवा. निश्चितपणे तो परमात्मा तुमचा उद्धार करीन आणि तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. तुम्ही लोकांच्या नजरेत कसे आहेत याला महत्व नाही महाराज. तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये चांगलं राहा, ही सगळ्यात मोठं भजन आहे महाराज. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या नजरेमधून उतरले जाल त्या दिवशी संपायचं, बस आता सगळं संपलं. म्हणून लोकांच्या नजरेत तुम्ही चांगले नाहीत राहिलात तरी चालेल, पण अंतःकरणावरती हात ठेवायचा आणि विचारायचं महाराज अंतःकरणाला की मी माझ्या नजरेत कसा आहे. त्यावेळेस आपलं अंतःकरण सांगेल की आपण आपल्या नजरेमध्ये कसे आहेत आणि कसं राहिलं पाहिजे. धावत्या वेगामध्ये महाराज सेवा पेटण्याचा 10:30 वाजलेले, लागलीच भारुडाचा कार्यक्रम. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाचा अंतःकरण दुखवला असेल, मोठ्या अंतःकरणानं महाराज हो का क्षमा करा. जे काही चुकलं असेल ते हो का माझ्या पदरात टाका. हो का जाता जाता मी एवढं बरदापूर वालांडलं की झटकून टाकतो, काय करू गुंडरे गुरुजी मी ती घरी नेऊन. 3 वेळेस पाया पडून माफी मागतो. जर काही चुकलं असेल माफ करा बाबा, माफ करा, माफ करा. आणि नसलं माफ करायचं, तुम्हाला काय करायचंय ती करा. आपला काय बांधायला बांधाय का. जे काही योग्य असेल ते गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न, विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या कृपा आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केला. परमपूज्य गुरुवर्य दादा गुरुमाऊली चाकरवाडीकर यांच्या गादीच्या आज्ञेनुसार, यांच्या गादीच्या कृपेनुसार बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही अयोग्य असेल, जे काही चुकीचं बोललो असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे महाराज. काही चुकलं असेल तर मला तुमचा मुलगा म्हणून, मला तुमचा भाऊ म्हणून क्षमा कराल अशी आशा बाळगतो महाराज. आणि सेवेला ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली.